आता बातमी आनंदाची जरी असली तरी तुम्हाला ही बातमी पाहून दुःख होईल, कारण आनंदी देशाची यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये पाकिस्तान भारतापेक्षा पुढे गेलाय। आता ही यादी नक्की काय असते, ही यादी कशी तयार होते, जाणून घेऊया या स्पेशल रिपोर्ट मधून। आनंद पैशाने विकत घेता येत नाही असं म्हणतात, ते काही उगाच नाही। जगाचा हॅपीनेस इंडेक्स नुकताच जाहीर झालाय आणि जी अमेरिका स्वतःला जगाची महासत्ता म्हणून मिरवते ती अमेरिका या हॅपीनेस इंडेक्स मध्ये 24व्या क्रमांकावर आहे। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अमेरिका नाही, मग सर्वात हॅपी देश कोणता? तर या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे फिनलँड सारखा एक छोटासा देश। तुम्ही म्हणाल की ज्या अमेरिकेकडे मोठ्या प्रमाणामध्ये पैसा आहे ती अमेरिका आनंदी कशी नाही? तर ते तसंच आहे। यंदाच्या हॅपीनेस इंडेक्सवर नजर टाकली तर आढळतं की हॅपी देशांची यादी: नंबर 1 फिनलंड, नंबर 2 डेन्मार्क, नंबर 3 आइसलँड, नंबर 4 स्वीडन, नंबर 5 नेदरलँड, नंबर 6 कोस्टारिका, नंबर 7 नॉर्वे, नंबर 8 इस्रायल, नंबर 9 लक्झमबर्ग, नंबर 10 मेक्सिको, नंबर 23 इंग्लंड, नंबर 24 अमेरिका, नंबर 109 पाकिस्तान आणि नंबर 118 भारत। यादी पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसला ना? कारण 147 देशांच्या या यादीत पाकिस्ताननं चक्क भारताला मागे टाकलंय। आनंदी देशांमध्ये पाकिस्तान 109 क्रमांकावर आहे तर भारत 118व्या स्थानी। आता हे धक्कादायक वास्तव वाचल्यानंतर तुम्ही सुद्धा बुचकळ्यात पडला असाल ना, की असं कसं होऊ शकतं? कर्जबाजारी कंगाल पाकिस्तान प्रगत आणि विकसित भारतापेक्षा जास्त हॅपी कसा? भारताचा GDP तर पाकिस्तानपेक्षा जास्त आहे, मग भारतातील लोक आनंदी का नाहीयेत असा प्रश्न पडणं साहजिक आहे। पुढारी न्यूजनं हेच उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तज्ञांनी त्याचं कसं विश्लेषण केलं ते सुद्धा पहा। समाजामध्ये एखाद्या गोष्टीची नीड असते, गरज असते, ती गरज ही इनोव्हेशनची जननी असते, इन्व्हेन्शनची जननी असते। तर हे सामाजिक भानच जर ज्याला नसेल तर तिथे काय इन्व्हेन्शन होणार आणि काय इनोव्हेशन्स होणार? आपण फक्त ते विकत घेणार, बाहेरनं आयात करणार। तर ह्या दृष्टीने पण ते महत्वाचं आहे। क्युरिओसिटी, मोटिव्ह आणि हे सगळं ते शिक्षणाने येतं। आणि दुसरी गोष्ट सामाजिक भान म्हणजे आपण दुसऱ्याशी कसं वागतो, ते जे सामाजिक रिलेशनशिप आहे ही पण खूप महत्वाची असते। अनेक वेगवेगळे निकष लावून ही यादी दरवर्षी 20 मार्चला जाहीर केली जाते। संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क कडून ती तयार केली जाते। जगभरातल्या देशांमधल्या परिस्थितीचं मूल्यांकन केलं जातं। दरडोई उत्पन्न, सामाजिक सुरक्षा, आरोग्यदायी जीवनमान, सामाजिक स्वातंत्र्य, शिक्षण, पर्यावरण, मानसिक आरोग्य, सामाजिक न्याय अशा सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात। कसा ठरतो हॅपीनेस इंडेक्स? संयुक्त राष्ट्र संघातर्फे दरवर्षी प्रत्येक देशातल्या कोणत्याही 1000 लोकांना एक प्रश्नावली देण्यात येते। यामध्ये दरडोई उत्पन्न आणि इतर आर्थिक आकडेवारी सुद्धा गृहीत धरली जाते। विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरांमधून संबंधित देशातली जनता किती आनंदी किंवा समाधानी आहे हे शोधण्याचा प्रयत्न होतो। जसं GDP देशाच्या आर्थिक विकासाची आकडेवारी मानली जाते, तसंच हॅपीनेस इंडेक्स दर्शवतो की देशातली जनता किती आनंदी आणि किती समाधानी आहे। आता फिनलँड यादीमध्ये अव्वल स्थानी का आहे ते सुद्धा पाहूया। फिनलँडमध्ये मजबूत सामाजिक सुरक्षा जाळं आहे। आरोग्य सेवा, शिक्षण आणि सामाजिक मदत यांसारख्या सेवा लोकांना विनामूल्य अथवा कमी किमतीत मिळतात। फिनलँडमध्ये सामाजिक समानता असल्यानं लोकांना समान संधी मिळतात। फिनलँडमध्ये सुंदर नैसर्गिक वातावरण आहे, यामुळे लोकांना शांतता आणि समाधान सुद्धा निर्माण होतं। फिनलँडमध्ये लोकांमध्ये एकमेकांवर आणि सरकारवर जास्त विश्वास आहे आणि त्यामुळे सामाजिक संबंध चांगले राहतात। फिनलँडमधील लोक कामाव्यतिरिक्त कुटुंबाला आणि इतर गोष्टींना जास्त महत्त्व देतात। भारतामध्ये सत्तेवर आलेल्या प्रत्येक सरकारकडून देशवासियांच्या जीवनमानात, आयुष्यमानात सकारात्मक बदल घडवून आणल्याचा दावा केला जातो। मग ते कोणत्याही पक्षाचं सरकार असो, प्रत्येकाने जनतेसाठीचं सरकार आणि जनतेसाठी केलेल्या कामांची यादी याचे ढोल वारंवार बडवलेले आहे। पण इतकं असून सुद्धा भारतीय आनंदी नसल्याचं चित्र जागतिक आकडेवारीमधून समोर आलंय।
हे चित्र बदलण्यासाठी फक्त आर्थिकच नाही तर सामाजिक प्रगती सुद्धा तितकीच महत्वाची आहे. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, इंडियानामा.